नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर देवकी निलेश राठोड, श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहकार म्हणजे काय, सहकाराचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये व महत्त्व याची मी माहिती आपणास सांगणार आहे. सहकार हा शब्द अभ्यासामध्ये दोन अर्थाने वापरला जातो. त्यामध्ये व्यापक अर्थ आणि तांत्रिक अर्थ. व्यापक अर्थानुसार सहकार या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे त्या अर्थाप्रमाणे समूहात राहून कार्य करणे किंवा एकत्र कार्य करणे किंवा परस्परांना सहाय्य करणे किंवा सर्वांच्या हितासाठी एकत्रित कार्य करणे म्हणजे सहकार होय. सहकार हा मानवातील उपजत प्रवृत्ती आहे. सहकार शब्दाला जो व्यापक अर्थ आहे तो प्रामुख्याने मानवाच्या उपजत वृत्तीशी, मनोधारणेशी संबंधित आहे असे म्हणता येईल. सहकाराची वृत्ती मानवात उपजत आहे. प्रत्येक व्यक्तीत समूहाने इतरांबरोबर काम करण्याची नैसर्गिक भावना असते. या नैसर्गिक भावनेमुळेच अनेक व्यक्ती एकत्र येतात, एकत्र काम करतात, एकत्र राहतात, तसेच अडचणीच्या प्रसंगी एकमेकांना मदत करतात. मानवाने एकत्र राहण्याचे, काम करण्याचे हे तत्त्व निसर्गदृष्ट्या मात्र नवीन नाही. कारण सहकारी जीवनपद्धती प्राण्यांमध्येही आहे. उदाहरणार्थ सिंह, हत्ती, हरिण यासारखे चतुष्पाद प्राणी किंवा मुंग्या, मधमाशा यासारखे कीटक यांच्यात कळप करून राहण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. प्राण्यांप्रमाणे मानव देखील निसर्गाने निर्माण केलेला व झालेला असल्याने मानवसुद्धा कळप करून सहकारी भावनेने राहून तो समूह जीवनाला प्रतिसाद देत असल्यास त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही किंवा ती बाब आश्चर्यकारक वाटण्याजोगी नाही. कोणतेही काम स्वतःपुरते व स्वतंत्रपणे करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील व नात्यातील लोकांच्या मदतीने किंवा मित्रांच्या मदतीने केल्यास ते काम लवकर व चांगल्या प्रकारे व कमी श्रमात होऊ शकते. हा अनुभव अनादी काळातील गुहेतून राहणाऱ्या आदिमानवापासून आधुनिक काळातील शहर खेड्यातून राहणाऱ्या मानवाला आला होता आणि येत आहे. या संदर्भात बोगार्डस याने असे मत व्यक्त केले आहे की समाजाची निर्मिती ही सहकार प्रक्रियेचा परिणाम आहे, तर मुंग्या, मधमाशा, गांधील माशा व सिंह इत्यादी प्राण्यांचे जीवन हे नैसर्गिक व उत्स्फूर्त सहकाराचे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सहकारी प्रयत्नातून स्वहित साधण्याची कल्पना हीच सहकाराची खरी प्रेरणा आहे. मानवात ही प्रेरणा उपजत असते. त्यामुळेच सहकारी प्रयत्नातून मानवाने आपली प्रगती करून घेतली आहे. सहकाराचा तांत्रिक अर्थ. सहकार शब्दाला सध्याच्या काळात प्राप्त झालेला अर्थ वरील सर्व माहितीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट करता येईल. सहकार या शब्दाचा आधुनिक तांत्रिक अर्थ सहकारी तत्त्वांवर कार्य करणाऱ्या व्यापारी किंवा व्यावसायिक संस्थांशी संबंधित आहे. सहकार म्हणजे सहकारी संस्था असाच अर्थ सहकार शब्दाला प्राप्त झाला आहे. आपला संपूर्ण अभ्यास या सहकारी संस्थांच्या संदर्भात आहे. सहकाराची व्याख्या, कार्ये, फायदे इत्यादी सर्वांचे विवेचन करताना ते सहकारी संस्थेच्याच संदर्भात आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावे लागेल. सहकाराची व्याप्ती. सहकारी संघ किंवा सहकारी संस्था आज विविध क्षेत्रात कार्य करताना दिसून येतात. सहकाराचा आज विविध अंगांनी विकास झालेला आहे आणि मानवी जीवनातील सर्व क्षेत्रातून सहकारी संस्था कार्य करताना दिसून येतात.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सहकारी संस्था म्हणजे काय, त्यासाठी सहकारी संस्थेच्या व्याख्येचा अभ्यास पुढील 2 दृष्टिकोनातून करावयाचा आहे. त्यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे तज्ज्ञांनी केलेल्या सहकारी संस्थेच्या व्याख्या आणि दुसरा आहे कायद्यातून सहकारी संस्थेची केलेली व्याख्या. पहिली व्याख्या जी तज्ज्ञांनी केलेल्या सहकारी संस्थेच्या व्याख्येच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत किंवा त्याचा अभ्यास करणार आहोत. पहिली व्याख्या एच. कॅल्वर्ट यांनी सहकारी तत्त्वे आणि कायदा या पुस्तकात सहकाराची व्याख्या केलेली आहे. एच. कॅल्वर्ट यांच्या मते व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हितसंबंधाच्या उन्नतीसाठी समानतेच्या तत्त्वावर निर्माण केलेली संघटना म्हणजे सहकार होय. एच. कॅल्वर्ट यांच्या सहकाराच्या व्याख्येत असे स्पष्ट करण्यात आले आहे की सहकारी संस्था लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली असते. ब. सहकारी संस्था ही व्यक्तींची व मानवांची संघटना आहे. क. सहकारी संस्थेची रचना समतेच्या पायावर झालेली असते. आणि ड. सहकारी संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे. दुसरी सहकाराची जी व्याख्या आहे ती प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी केलेली आहे. प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी सहकाराचे सामाजिक तत्त्वज्ञान या आपल्या ग्रंथात सहकाराची व्याख्या पुढील शब्दात स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या मते स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तींच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली लोकशाही नियमानुसार चालविलेली आणि सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन केलेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संस्था आहे. 2. सहकारी संस्था स्वतःसाठी उपयोग करून घेणारी व्यक्तींची संघटना आहे. 3. सहकारी संस्था लोकशाही नियमांचे पालन करते. आणि 4. सहकारी संस्थेचा उद्देश सभासदांची आणि समाजाची सेवा करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने रोम यांनी सहकाराची दिलेली व्याख्या सुद्धा चांगली आहे. त्यांच्या मते सामान्यतः मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्रित येऊन आपली समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी जी संस्था स्थापन केलेली असते तिला सहकारी संस्था असे म्हटले जाते. या सहकारी संस्थेच्या भागभांडवलात संबंधित व्यक्तींचा न्याय्य हिस्सा असतो आणि संस्थेच्या नफ्या तोट्यात ते न्याय्य प्रमाणात सहभागी असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कायद्याच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेच्या व्याख्येचा अभ्यास करणार आहोत. कायद्याच्या दृष्टीने सहकारी संस्था म्हणजे विशिष्ट कायद्याखाली कायद्यातील तरतुदींप्रमाणे नोंदविलेला व्यक्तिसमूह. हा व्यक्तिसमूह सहकारी संस्था म्हणून ओळखला जातो. सहकारी संस्था विशिष्ट कायद्याच्या चौकटीत कार्य करणारी संस्था असून
या संस्थेच्या कायद्याच्या दृष्टीने कायद्याचे कृत्रिम अस्तित्व व अधिकार प्राप्त झालेले असते. विविध देशातून सहकारी संस्थेची व्याख्या वेगवेगळ्या शब्दांमधून केलेली असल्याने या विविध व्याख्यांवरून लक्षात येईल. यामध्ये पहिली व्याख्या जी आहे, भारतीय सहकार कायदा 1912 याप्रमाणे सहकाराची व्याख्या. 1912च्या भारतीय सहकारी कायद्यात सहकाराची जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. 2. जपान कायदा. जपानमधील कायद्यातून सहकारी संस्थेची व्याख्या करण्यात आली. त्यानुसार मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या व्यवसाय कार्यात उपयोगी ठरावी, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणावी म्हणून परस्पर मदतीच्या तत्वावर प्रस्थापित करून विकसित केलेली कायदेशीर अस्तित्व असलेला संघ वा संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. 3. जर्मन कायदा. या कायद्यानुसार सहकारी संस्था म्हणजे भिन्न संस्था असलेला पण समान प्रकारच्या आर्थिक अडचणींशी झगडणारा, समान अधिकार व कर्तव्ये या तत्वावर स्वेच्छेने एकत्रित आलेला समूह होय. हा समूह स्वतःच्या आर्थिक गरजेप्रमाणे स्वतःची एक वा अनेक आर्थिक कार्ये करण्याकरता स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःच्या जबाबदारीवर धोका स्वीकारून संघटना निर्माण करतो व त्यांच्या म्हणजे संघटनेच्या संयुक्त सहकारातून स्वतःचा आर्थिक व नैतिक फायदा करून घेतो. 4. स्विस व्याख्या. सहकारी संस्था म्हणजे भिन्न व्यक्तींनी संघटित होऊन नोंदलेली संस्था, जिच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश म्हणजे संयुक्त कृतीद्वारे सभासदांच्या आर्थिक उन्नतीकरिता कार्य करणे हा आहे. विविध देशातील व्याख्यातून भिन्नता दिसून येते. असे असून सुद्धा बहुतेक सर्व व्याख्यांमधून सहकाराच्या पुढील वैशिष्ट्यांवरती भर दिलेला दिसून येतो. 1. सहकारी संस्था प्रचलित देशातील कायद्यातील तरतुदीप्रमाणे सरकार दरबारी नोंदविणे आवश्यक आहे. 2. सहकारी संस्थांनी मान्य अशा सहकारी तत्वावर कार्य करावे. 3. सहकारी संस्थांची स्थापना सभासदांनी करावी. 4. सभासदांनी संस्थेच्या यशाकरिता परस्परांच्या सहाय्याने कार्य करावे. 5. संस्थेच्या स्थापनेमागील हेतू म्हणजे सभासदांचे आर्थिक व सामाजिक हितसंवर्धन करणे. 6. सहकारी संस्थेस कायदेशीर अस्तित्व असते. 7. सहकारी संस्थेतील सभासद स्वेच्छेने एकत्रित येतात. आणखी एक व्याख्या इथे मला विद्यार्थी मित्रांनो नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे सप्टेंबर 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने ICA मधील मँचेस्टर काँग्रेसमध्ये केलेली व्याख्या. सहकार ही स्वेच्छेने एकत्रित आलेल्या व्यक्तींची त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा व आकांक्षा साध्य करण्यासाठी स्थापन केलेली स्वयंशासित संयुक्त मालकीची लोकशाही पद्धतीने चालविली जाणारी संस्था आहे. वरील सर्व व्याख्यांचा आपण जर एकत्रित विचार केला असता 1995 साली आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने केलेली व्याख्या अधिक व्यापक व समर्पक वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सहकाराच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. सहकाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे सहकार म्हणजे व्यक्तींचं संघटन. सहकाराच्या बहुतेक सर्व व्याख्यातून असे स्पष्ट करण्यात आले आहे की सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन किंवा व्यक्तींचे एकत्रीकरण आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थेमार्फत एकत्रित येऊन प्रयत्न करतात. सहकारी संस्थेला लागणारे भांडवल प्रत्येक सभासद आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे पुरवित असतो. परंतु सहकारी संस्थेत कोणती व्यक्ती किती भांडवल पुरविते हा घटक महत्त्वाचा नाही. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी किती जण एकत्रित येऊन सामूहिकपणे प्रयत्न करतात याला जास्त महत्त्व आहे. म्हणून व्याख्येतून भांडवलाच्या एकत्रीकरणावर भर दिलेला नसून व्यक्तीच्या एकत्रीकरणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. म्हणून सहकार म्हणजे व्यक्तींचं संघटन होय. सहकाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारकडे सक्तीची नोंदणी करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या कुटुंबातील कमीत कमी 10 व्यक्तींनी एकत्र येऊन सरकारने ठरवून दिलेल्या नमुन्यात सहकारी संस्थेची नोंदणी सरकारकडे करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही. सहकारी संस्थेचा सरकारने ठरवून दिलेला अर्ज आणि संस्थेच्या उपविधी चार प्रती जोडून अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यावर सहकारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. तिसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. सहकारी संस्थेलाही कंपनीप्रमाणे तिच्या सभासदांपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. तिला स्वतःचे बोधचिन्ह असून ती त्याचा सहीसारखा उपयोग करते. स्वतःच्या नावाने मध्यस्थ व्यक्तीबरोबर करार करू शकते. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वामुळे सभासदाच्या मृत्यूचा किंवा दिवाळखोरीचा संस्थेवर काहीही परिणाम होत नाही. वैशिष्ट्य 4. सहकारी संस्था म्हणजे विधायक स्पर्धा होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील स्पर्धा ही गळेकापू आणि मारक असते. परंतु सहकारी क्षेत्रातील स्पर्धा विधायक व पोषक असते. ती सभासदांचे व समाजाचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधता येईल या बाबतीत स्पर्धा करते. म्हणजेच ही स्पर्धा विधायक असते. 5वं वैशिष्ट्य आहे सहकार म्हणजे सहकारी तत्वावर काम करणारी किंवा व्यवहार करणारी संस्था. सहकार म्हणजे सहकारी तत्वावर व्यवसाय करणारी किंवा आर्थिक व्यवहार करणारी संस्था हाच सहकाराचा खरा अर्थ आहे. या सहकारी संस्थेने इतर प्रकारच्या व्यवसाय संघटनेप्रमाणेच व्यवहार करावा अशी अपेक्षा आहे. इतर प्रकारच्या व्यवसाय संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने कार्य करतात. सहकारी संस्था सहकारी तत्वावर सभासदांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने कार्य करीत असते. सहकारी संस्थेच्या व्यवहारात होणाऱ्या नफा नुकसानीची जबाबदारी स्वीकारित असतात. म्हणून सहकारी संस्था एक व्यवसाय संस्थाच आहे. 6वं वैशिष्ट्य आहे सहकार म्हणजे ऐच्छिक संघटन. अनेक व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. परंतु सहकारी संस्थेत सर्व व्यक्ती स्वखुशीने सभासद होतात किंवा स्वखुशीने ते सहकारात भाग घेतात. सहकारी संस्थेत सामील व्हावे म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा सक्ती केलेली नसते. आपले हितसंबंध सुरक्षित नाही असे जर सभासदाला वाटले तर तो केव्हाही सभासदत्व सोडून जाऊ शकतो. आता 7वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सहकाराची लोकशाही तत्वावर आधारलेली रचना. सहकारी संस्थेच्या कारभारात लोकशाही तत्वाला महत्त्व दिले जाते. लोकशाही तत्वाप्रमाणे सहकारी संस्थांचा कारभार केला जातो. सभासदांना त्यांचे भांडवल, धर्म, जात, वर्ण, लिंग यासारखे घटक विचारात न घेता प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्था समानता तत्त्व स्वीकारून लोकशाही तत्वाप्रमाणे कार्य करते.
सहकारी संस्थांचा कारभार खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वावर चालतो. लोकशाहीप्रमाणे सहकारात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असते व सर्वांना सारखेच अधिकार असतात. आता सहकाराचं 8वं वैशिष्ट्य ते म्हणजे नफ्यापेक्षा ग्राहक हितावर सहकारामध्ये भर दिलेला आहे. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे हा नसून ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. इतर व्यापारी संस्था जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने कार्य करीत असतात. त्यासाठी कमी प्रतीचा व चांगल्या प्रतीचा माल एकत्रित करून भेसळ करणे, मालाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे, किमती वाढविणे, काळा बाजार करणे यासारख्या मार्गांचा अवलंब करतात. परंतु सहकारी संस्था आपल्या ग्राहकांना कमीत कमी किमतीत चांगल्या प्रतीचा माल मागणीप्रमाणे कशा प्रकारे पुरवता येईल याकडे लक्ष केंद्रित करतात. जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून मालाची भेसळ करणे, काळा बाजार करणे, अवास्तव किंमत आकारणे यासारखे मार्ग सहकारी संस्था अवलंबित नाहीत. सहकारी संस्था संस्थेच्या नफ्यापेक्षा ग्राहकांच्या हिताकडे जास्त लक्ष देतात. आता सहकाराचं 9वं वैशिष्ट्य नफा वाटप हा व्यवहार प्रमाणात. सहकारी संस्था व इतर प्रकारच्या व्यापारी संस्था यांच्यात नफा वाटपात एक महत्त्वाचा फरक आहे. इतर व्यापारी संस्था विशेषतः कंपनी आपल्या भागधारक सभासदांना नफा मुख्यतः त्यांनी किती प्रमाणात भांडवल गुंतविले आहे त्या प्रमाणात वाटत असतात. त्याचा परिणाम ज्या व्यक्तीने कंपनीत जास्त भांडवल गुंतविले आहे अशा भागधारकाला जास्त नफा मिळतो. त्याप्रमाणे ज्याने अल्प प्रमाणात भांडवल गुंतविले आहे त्याला कमी प्रमाणात नफा मिळतो. सहकारी संस्थेला नफा झाला तर नफ्याच्या सर्व भाग सभासदांना लाभांश म्हणून दिला जात नाही. त्यांना त्यांच्या भांडवलाच्या एका विशिष्ट प्रमाणात लाभांश दिला जातो. भारतातील सहकारी संस्था जास्तीत जास्त 9% लाभांश सभासदांना देऊ शकतात आणि लाभांश देऊन राहिलेली रक्कम सहकारी संस्था सभासदांनी संस्थेच्या व्यवसायात किती प्रमाणात भाग घेतला आहे त्या प्रमाणात वाटते. उदाहरणार्थ, ग्राहक सहकारी संस्था त्या संस्थेच्या ग्राहक सभासदांनी संस्थेकडून किती प्रमाणात खरेदी केली त्या प्रमाणात त्यांना नफा, रिबेट किंवा बोनस म्हणून परत करते. सभासदांना बोनस, रिबेट इत्यादी देताना ग्राहक सभासदाने किती भांडवल संस्थेत गुंतविले आहे याचा विचार करत नाही. 10वं वैशिष्ट्य आहे सहकारी संस्थेतील समता. सभासदांची सांपत्तिक परिस्थिती, त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचा वर्ण, लिंग, त्यांनी गुंतविलेले भांडवल, राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचे वय इत्यादी बाबी सहकारी संस्थेच्या दृष्टीने गौण असतात. कारण सहकारी संस्थेतील सर्व व्यक्ती समान असतात, सर्वांना समान अधिकार असतात. नंतरचा आकडा आहे, नंतरचं वैशिष्ट्य आहे समान हित. आपल्या सभासदांचे समान हित साध्य करणे हा सहकारी संस्थेच्या कार्याचा प्रमुख उद्देश आहे. उदाहरणार्थ, सहकारी पतसंस्थेमार्फत सभासदांना कमी व्याजाच्या दरात कर्ज पुरवणे हा सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा उद्देश आहे. 12वा मुद्दा आहे सहकाराची सामाजिक व आर्थिक अंगे. सहकारी संस्थांनी आपल्या व्यावहारिक प्रगतीबरोबरच आपली सामाजिक जबाबदारी आणि आर्थिक जबाबदारी याकडेही दुर्लक्ष करू नये. बऱ्याच देशात सहकारामार्फत शांततेच्या मार्गाने सामाजिक व आर्थिक जीवनात परिवर्तन व बदल घडवून आणण्याचे कार्य केले जाते. ज्या प्रमाणात सहकारी संस्था वाढत जातील त्या प्रमाणात त्या देशात, त्या समाजात समतेवर आधारलेली समाजरचना तयार होईल
अशा प्रकारे सामाजिक परिवर्तन घडवून येणे ही आजची सामाजिक गरज आहे. त्याचप्रमाणे जर सहकारी संस्थेची व्याप्ती वाढत गेली तर त्याचा परिणाम समाजातील भांडवलदार वर्ग, कारखानदार वर्ग, व्यापारी वर्ग यांच्याकडून सर्वसामान्य जनतेचे जे आर्थिक शोषण होते ते नाहीसे होईल किंवा कमी होईल. समाजातील आर्थिक शोषण थांबविले तर श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाहीत आणि गरीब अधिक गरीब होणार नाहीत. त्यामुळे समाजात आर्थिक समता निर्माण होईल. इतकेच नव्हे तर गरीब समाज बलवान होऊन गरीब व श्रीमंत हा समाजात असणारा भेद कमी होईल. 13वे वैशिष्ट्य आहे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची संस्था. सर्वसाधारणपणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारी व्यक्ती व्यक्तिगतपणे स्वतःची आर्थिक प्रगती करून घेऊ शकत नाही. अपुऱ्या संपत्तीमुळे, साधनसामग्रीमुळे तिचे उत्पन्न नेहमीच कमी असते. उदाहरणार्थ, जो श्रीमंत आहे तो ट्रॅक्टरने शेती नांगरून भरपूर पीक घेऊ शकतो, पण बैल देखील नसलेला शेतकरी मात्र श्रीमंत शेतकऱ्या एवढे उत्पादन करू शकणार नाही किंवा उत्पन्न मिळू शकणार नाही. परंतु जर दुर्बल व गरीब शेतकरी जर सहकारी संस्थेमार्फत एकत्रित आले तर गरीब शेतकरी सुद्धा सहकारी संस्थेच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती एकत्रित करून उत्पादन वाढवू शकतो. म्हणजेच सहकारी संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्रित येऊन आपली शक्ती वाढवू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे घटक एकत्रित झाल्याने त्यांची संघशक्ती वाढते. सहकारी संस्था दुर्बल घटकांना उपयुक्त ठरत असल्याने दुर्बल घटक सहकारी संस्थेचे सभासद होतात व सहकारी संस्था स्थापनेत पुढाकार घेतात. यानंतरचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य क्रमांक 14 नीतिमूल्यांवर भर. सहकारी संस्था आपल्या कार्यात व व्यवहारात चिरंतन अशा मानवी मूल्यांवर भर देतात व त्यांच्या तत्वांवर कार्य करतात. उदाहरणार्थ, अवाजवी नफा घेणे, मालाचा काळा बाजार करणे, खोटी वजन मापे वापरणे, कृत्रिम तुटवडा निर्माण करणे, आर्थिक शोषण करणे, मालाची भेसळ करणे, भांडवलावर भरपूर व्याज घेणे किंवा देणे यासारख्या बाबी वा व्यवहार सहकारी संस्था करत नाहीत. यानंतर 15वं वैशिष्ट्य आहे परस्पर मदतीद्वारे स्वतःला मदत करणे. सहकारी संस्थेतील सभासद सहकारी संस्थेमार्फत स्वतःच्या आर्थिक हिताकरिता आणि आर्थिक विकासाकरिता एकत्रित झालेले असतात. प्रत्येक सभासद स्वतःचे आर्थिक हित व विकास परस्परांच्या मदतीने वा सहाय्याने करू शकतात. उदाहरणार्थ, नोकरांची किंवा सेवकांची कर्ज पुरवठा करणारी संस्था महिना 5 ते 10 रुपये प्रत्येकाकडून गोळा करते. त्यातून एखाद्याला कर्ज दिले जाते. हे कर्ज विनातारण अल्प व्याजदराने मिळते. संस्थेला अल्प वर्गणी ही अल्प मदत तर कमी व्याजात विनातारण मिळालेले कर्ज हे त्याचा फायदा, आर्थिक फायदा. हे कर्ज त्याला इतर सभासदांच्या वर्गणीमुळे मिळू शकते. ही इतर सभासदांनी एका सभासदाला केलेली मदत किंवा सहाय्य असे म्हणता येईल. यानंतरचं वैशिष्ट्य 16वं वैशिष्ट्य आहे समान गरजा किंवा उद्दिष्ट असणाऱ्यांची संघटना. ज्यांच्या गरजा समान आहेत किंवा ज्यांची उद्दिष्टे समान आहेत अशाच व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. शेतकरी सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करते. त्यांना कर्ज पुरविते, खते, बी बियाणे, शेती अवजारे इत्यादी पुरविते, त्यांच्या मालाची विक्री करते इत्यादी. या संस्थेत साहजिकपणे ज्याला शहरात घर बांधावायचे आहे त्याला स्थान नसते. त्या व्यक्तीचा उद्देश वा इतरांचा उद्देश वेगळा आहे. म्हणून सहकारी संस्था म्हणजे समान गरजा व आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्यांची संघटना असं म्हटलं जातं. याच्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य क्रमांक 17 मध्यस्थाला सहकारी संस्थेत स्थान नाही. व्यवहारात दिसून येणारे मध्यस्थ वगळणे हा सहकारी संस्थेचा हेतू आहे. कारण मध्यस्थ व्यवहारात नफा घेतो त्यामुळे किमतीत वाढ होते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांनीच ऊसापासून साखर करून ती ग्राहकाला पुरविली
तर त्यामुळे कारखानदार व्यापारी वर्ग वगळता येणे शक्य होते व ग्राहकांना कमी किमतीत माल मिळतो, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळते. सर्व व्यवहारात असणारे मध्यस्थ वगळणे व त्यामुळे सभासदांना फायदा करून देणे हा सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश असतो. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं सहकार म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, सहकाराची वैशिष्ट्ये. आता आपण पाहणार आहोत सहकाराचे महत्त्व. आजच्या समाज रचनेत सहकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील दुर्बलांचे शोषण, संपत्तीची विषम वाटणी, वर्गसंघर्ष, राजकीय लढे या सर्वांचा सहकारात लोप होऊन समानतेवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करण्याच्या कार्यात एक साधन म्हणून सहकार उत्कृष्टपणे कार्य करू शकतो. आजच्या समाजरचनेत सहकाराला असणारे महत्त्व या पुढील मुद्द्यांच्या आधारे आपणास स्पष्ट करता येईल. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे एकसंघ समाज. सहकारात कोणत्याही एका व्यक्तीचा विचार स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून न करता तो एकूण समाजाचा घटक म्हणून विचार केला जातो. त्यामुळे सहकारात केवळ एका व्यक्तीच्या हितापेक्षा व्यक्ती समूहाच्या हिताला वा सामाजिक हिताला जास्त प्राधान्य दिले जाते. दुसरा आकडा आहे दुर्बलांचे संरक्षण. समाजातील दुर्बल घटक, गरीब लोक स्वतःच्या स्वावलंबनावर आणि परस्पर सहकार्याने स्वतःचे संरक्षण करू शकतात. समाजातील दुर्बल घटकांची आर्थिक स्थिती तुटपुंजी असते. समाजातील इतर घटक त्यांची पिळवणूक करून त्यांचे शोषण करू शकतात. या दुर्बल घटक या पिळवणुकीविरुद्ध स्वतंत्रपणे स्वसामर्थ्यावर लढा देऊ शकत नाही. परंतु जर हा दुर्बल घटक सहकारामार्फत एकत्र आला तर त्याला शोषण करणाऱ्या घटकांविरुद्ध यशस्वीपणे लढा देता येतो. त्यांना सामर्थ्य प्राप्त होते. त्यांचे हितसंरक्षण होऊ शकते. या दृष्टीने सहकार तत्व महत्त्वाचे ठरते. तिसरा आकडा आहे, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मध्यस्थांचे उच्चाटन. व्यापारी हा ग्राहक व उत्पादक यांच्यातील मध्यस्थ आहे. व्यापारी किंवा मध्यस्थ हा बऱ्याच वेळा अनावश्यक ठरतो. त्याच्या कार्यपद्धतीत दोष दिसून येतात. तो ग्राहकांना माल पुरविताना किमती जास्त लावतो, मालात भेसळ करतो, मालाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतो. मध्यस्थांची संख्या अनावश्यकपणे वाढते, म्हणून वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकांना जास्त किंमत द्यावी लागते. किमतीचा बराच मोठा भाग व्यापारी आपला नफा म्हणून घेतात. उत्पादकाला त्याचा फारच थोडा भाग मिळतो. परंतु सहकारी संस्था स्थापन करून मध्यस्थांचे उच्चाटन करता येते व पर्यायाने समाजाला कमी किमतीत चांगल्या प्रकारचा माल उपलब्ध होऊ शकतो. चौथा आकडा नियोजन आणि सहकार. सहकारामुळे समाजातील आर्थिक विषमता नष्ट करता येते. समाजातील उत्पादनाची साधने समाजातील सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थेच्या मालकीची होऊ शकतात. सहकारी संस्थेचा नफा हा पर्यायाने समाजात विभागला जातो. सहकारी संस्था दुर्बल घटकांनी स्थापन केलेल्या असल्याने सहकारी संस्थेचा लाभ त्यांनाच होतो. त्याचबरोबर भांडवलदारांना मिळणारा लाभ कमी झाल्याने समाजातील आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. पाचवा मुद्दा आहे राजकीय वादातील सुवर्णमध्य. आज सर्व देशात सरकारने कोणत्या प्रकारची अर्थरचना स्थापन करावी याबद्दल अनेक विचार व सिद्धांत प्रतिपादन केले जात आहेत. उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था इत्यादी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदाराचे उत्पादनावरती असणारे वर्चस्व, त्यांच्याकडून केली जाणारी कामगारांची पिळवणूक, ग्राहकांचे व्यापाऱ्यांकडून होणारे शोषण, समाजातील संपत्तीचे विषम वाटप इत्यादी दोष दिसून येतात. या उलट सहकारामुळे भांडवलशाहीतील दोष कमी होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे हुकुमशाही अगर समाजवादात नोकरशाहीचा वरचष्मा आणि दबाव असतो. उत्पादन साधने सरकारच्या मालकीची असल्याने उत्पादन कार्यात कोणतीही व्यक्ती रस घेत नाही, कार्यक्षमपणे कार्य करत नाहीत. परंतु सहकारात उत्पादन साधने व्यक्तींच्या मालकीची नसली तरी व्यक्ती समूहाच्या मालकीची असतात. प्रत्येक व्यक्तीला योग्य ते स्वातंत्र्य असते. म्हणून समाजवादापेक्षा सहकारवाद अधिक योग्य ठरतो. म्हणजेच सहकारामुळे भांडवलशाही व साम्यवाद यांच्यातील फायदे मिळू शकतात. म्हणून सहकाराला सुवर्णमध्य म्हणण्यात येते. देशातील कोणत्याही प्रकारच्या राजकीय विचारसरणीचे सरकार असले तरी सहकाराचे महत्त्व कमी होत नाही. 6वा आकडा, कृषी क्षेत्राला पतपुरवठा. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी सुलभ पतपुरवठ्याची आवश्यकता असते. सहकारी संस्था कृषी व इतर अनुषंगिक क्षेत्राला सवलतीच्या व्याजदराने पतपुरवठा करतात. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था गाव किंवा तालुका पातळीवरती काम करतात. या संस्था थेट शेतकरी, शेतमजूर, कारागीर इत्यादींना पतपुरवठा करतात. शेतकरी व सामान्य लोक या संस्थेचे सभासद असतात. त्यांना संस्थेविषयी आपुलकी व जिव्हाळा असतो. सभासद मोठ्या आस्थेने संस्थेशी व्यवहार करतात. तसेच सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची सावकारी जाळ्यातून सुटका होण्यास मदत होते. सहकारी पतपुरवठा संस्था कृषी क्षेत्राला अल्प, मध्यम, दीर्घकालीन वित्तपुरवठा करतात. यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खते, सुधारित जातीचे बी बियाणे, कीटकनाशके, ट्रॅक्टर, शेतोपयुक्त जनावरे इत्यादींचा योग्य वापर करता येतो. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. 7वा आकडा, छोट्या उद्योगांची प्रगती. ग्रामीण भागामध्ये हस्तोद्योग, लघुउद्योग, कुटीर उद्योग इत्यादींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. सहकारी क्षेत्रामार्फत या उद्योगांची प्रगती साधता येते. कारागिरी व्यवसाय, कागद निर्मिती, खादी उत्पादन, खाद्यतेलाचे उत्पादन, साबण निर्मिती, फलोद्यान यासारख्या छोट्या उद्योगांच्या विकासात सहकाराची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सामान्य किंवा गरीब लोक सहकाराच्या तत्त्वावर एकत्र येऊन संस्थेची स्थापना करतात. संस्थेमार्फत छोटे छोटे उद्योगधंदे चालविले जातात. त्यामुळे रोजगार निर्मितीस चालना मिळते, ग्रामीण विकासाला मदत होते, लोकांची आर्थिक स्थिती सुधारणे शक्य होते. या पुढील आकडा आहे आकडा क्रमांक 8, प्रक्रिया उद्योगांचा विकास. सहकारी क्षेत्राद्वारे प्रक्रिया उद्योगांचा विकास साधला जातो. शेतमालावरती प्रक्रिया करणारे कारखाने सुरू करता येतात. साखर कारखाने, कागद गिरण्या, कापड गिरण्या, ताग गिरण्या, तेल गिरण्या, भात गिरण्या, दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया संस्था यासारखे प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात. या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल शेतीतूनच उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळते. शेतमालाला योग्य भाव मिळतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होते. या पुढचा आकडा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने सहकारी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. सहकारी संस्थांमध्ये मानवी श्रमाचा वापर अधिक होतो. सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, कागद कारखाने, ताग गिरण्या इत्यादी उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. भारतातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये 1000 ते 1200 लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झालेला आहे. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 10, बचतीचे संकलन. सहकारी संस्था सभासदांमध्ये काटकसर व बचतीची सवय लावतात. त्यांच्या बचतीचे संकलन करतात. सभासदांनी बचती कराव्यात म्हणून बचतीच्या आकर्षक योजना राबवितात. या बचतीमधूनच गरजू सभासदांना कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, सहकारी बँका, भूविकास बँका, नागरी सहकारी बँका इत्यादींनी या बाबतीत चांगली कामगिरी बजावलेली आहे. या विद्यार्थी मित्रांनो, ह्या पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 11, निर्यातीत सहभाग.
सहकारी संस्था अंतर्गत व्यापार वाढविण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यात सुद्धा सहभाग घेतात. आज सहकारी संस्थांमध्ये तयार होणाऱ्या विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, मासे, भाजीपाला, फळे, इतर कृषी उत्पादने इत्यादींची सहकारी संस्थांद्वारे निर्यात होत आहे आणि याद्वारे देशाला मौल्यवान असे परकीय चलन उपलब्ध होत आहे. या पुढचं महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 12, ग्रामीण विकासाचे साधन. सहकारी चळवळ ही ग्रामीण विकासाचे साधन बनलेले आहे. सहकारी संस्थांमुळे ग्रामीण लोकांना अल्प व्याजदराने पतपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता झालेली आहे. त्याचप्रमाणे लघु व कुटीर उद्योगांच्या वाढीमुळे रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध झालेल्या आहे. परिणामी ग्रामीण बेकारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळू लागला असल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत काही प्रमाणात का होईना सुधारणा झालेली आहे. पतपुरवठा संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी ग्राहक भांडार, सहकारी प्रक्रिया संस्था इत्यादींमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळालेली आहे. या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 13, शेतमालाची विक्री व्यवस्था. शेतकरी गरिबीमुळे शेतमालाची विक्री करण्याची घाई करतो आणि आर्थिक अडचणीमुळे त्याला योग्य भाव मिळेपर्यंत शेतकऱ्यांना थांबणे शक्य नसते. बाजारातील दलाल व मध्यस्थ शेतकऱ्याच्या शेतमालाला जाणीवपूर्वक कमी भाव देतात. सहकारी संस्थांमुळे आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. ग्रामीण भागात सहकारी खरेदी विक्री संस्था स्थापन होत आहेत. या संस्था शेतकऱ्यांचा माल एकत्रित करतात, बाजारात मागणीनुसार मालाचा पुरवठा करतात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळवून देतात. सहकारी संस्थांमुळे बाजारातील अनावश्यक दलाल, अडते, व्यापारी इत्यादींचे उच्चाटन होते. यामुळे या वर्गाकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबते. या संस्था शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या तारणावर कर्जही देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशासाठी सावकाराकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही. सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढते, तसेच त्यांची प्रतीक्षा क्षमता सुद्धा वाढते. थोडक्यात सहकारी चळवळीमुळे शेतमालाची विक्री व्यवस्था सुधारण्यास मदत झाली आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विषमता दूर करण्याचा उपाय. सहकारी चळवळ म्हणजे समाजातील आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. भांडवलदार व श्रीमंत उत्पादकांचा वर्ग भांडवलाच्या जोरावर अधिक श्रीमंत होतो, पण श्रमाची विक्री करून जीवन जगणारा कामगार वर्ग गरीब राहतो. कामगारांना किंवा सामान्य व्यक्तींना एकत्र येऊन अल्पशा भांडवलाच्या सहाय्याने सहकारी संस्था सुरू करता येते. त्याद्वारे रोजगार प्राप्त करता येतो, उत्पन्नात वाढ करता येते. तसेच सहकारी संस्थांमध्ये सर्वांना समान संधी दिली जाते. त्यामुळे गरीब व सामान्य वर्गाची आर्थिक पिळवणूक थांबते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 15, ग्राहक हितसंवर्धन. सहकारी चळवळीमुळे ग्राहकांच्या शोषणाला आळा बसतो. सहकारी संस्था आपल्या ग्राहकांना अल्प दराने दर्जेदार वस्तूंची विक्री करतात. तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करता येईल आणि उपलब्ध पैशातून चांगली खरेदी कशी करता येईल याबाबत ग्राहकांना योग्य माहिती देतात. सहकारी संस्थांमुळे वस्तू ग्राहकांच्या माथी मारणे व अवाजवी किंमत आकारून त्यांचे शोषण करणे या प्रकाराला आळा बसतो. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे 16वा मुद्दा, सामान्य व्यक्तींचे संरक्षण. सहकारी चळवळीमुळे समाजातील गरीब व सामान्य व्यक्तींचे संरक्षण करता येते. सहकारी पतपुरवठा संस्थांमुळे सामान्य व्यक्तींना सावकारी जाळ्यातून बाहेर पडता येते. सहकारी विपणन संस्थांमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो. सहकारी ग्राहक भांडारांमुळे बाजार घटकांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यास मदत होते.
सहकारी संस्थांमुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. थोडक्यात सहकारामुळे गरीब व सामान्य व्यक्तींच्या हिताचे रक्षण होते. या पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 17. लोकांच्या दृष्टिकोनात बदल. सहकारी चळवळीमुळे लोकांना सहकाराचे प्रशिक्षण मिळते. एकमेकांना सहाय्य करून एकमेकांचा विकास साधता येतो याचा बोध लोकांमध्ये होतो. म्हणजेच आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होतेच, पण त्याचप्रमाणे नव्या विचारांना, संघटित प्रयत्नांना व प्रगतीच्या प्रक्रियेला चालना मिळते. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 18. बँक विषयक सवय. बँक व्यवसाय ही अर्थव्यवस्थेची नाडी मानली जाते. लोकांमध्ये बँक विषयक सवयी लावण्यात सहकाराची भूमिका अत्यंत मोलाची आहे. पूर्वी ग्रामीण जनतेला बँकेशी व्यवहार करण्याबाबतच्या पुरेशा सवयी नव्हत्या. बँक व्यवसायाविषयी माहिती नव्हती. सहकारी पतसंस्थांमुळे ग्रामीण लोकांना बँक व्यवसायाची माहिती मिळत आहे. त्यांच्यामध्ये बँकेमार्फत व्यवहार करण्याच्या सवयी वाढत आहेत. अनुत्पादक बाबींमध्ये भांडवलाची गुंतवणूक करण्याऐवजी बँकेत ठेव स्वरूपात पैसा ठेवल्यास तो सुरक्षित राहतो, शिवाय त्यावर आकर्षक व्याजही मिळते याची त्यांना जाणीव होत आहे. सहकारामुळे ग्रामीण बँक व्यवसायाचा चांगला विकास घडून आला. या दृष्टीनेही भारतीय अर्थव्यवस्थेत सहकाराला महत्त्व आहे. यानंतर आपला शेवटचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 19. देशाचा आर्थिक विकास. सहकाराने भारताच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बचती संकलित करणे व त्याद्वारे भांडवल निर्मिती करणे या दृष्टीने सहकारी क्षेत्राचा कार्यभाग मोलाचा आहे. सवलतीच्या व्याजदराने होणाऱ्या पतपुरवठ्यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढत आहे. शेतीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलत आहे. सण, उत्सव, यात्रा, घरगुती समारंभ इत्यादी प्रसंगी केला जाणारा अनुत्पादक खर्च कमी करण्याकडे कल वाढत आहे. सहकारी पतसंस्थांमुळे शेती क्षेत्राच्या वित्तविषयक गरजा भागल्या. शेतीच्या विकासाला चालना मिळाली. पूरक उद्योगांची वाढ झाली. नागरी सहकारी बँकांनी सुद्धा शहरी भागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकारामुळे औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली आहे, मदत झाली आहे. सहकारामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. शिक्षणाचा लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढली. लोकांच्या वैचारिक पातळीत सुधारणा घडून आली. एकंदरीत सहकारामुळे देशाच्या आर्थिक विकासात मदत झाली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.